आणि जग सुखी तर संत सुखी बरं का. म्हणूनच ही संत मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांकडे नजराणा आणला. नजराणा ऐका काय काय होतो म्हणे महाराज नजराण्यामध्ये. हत्ती घोडे नाना प्रकारचे रत्न आहे का सुवर्ण तुकोबाराय वर्णन करतात महाराज. आम्ही याच्याने सुखी होणार नाही. मग तुकोबारायांनी उत्तर दिलं ऐका आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. या जगतामध्ये संत जर सुखी असेल तर जग सुखी राहू शकते आणि जग जर सुखी असेल तर संत सुखी. कारण संतांचा स्वभाव मुळात तसाच आहे. संतांचा कसा स्वभाव आहे म्हणे महाराज. एखाद्याच्या दारी जर चार चाकी उभी राहिली ना संतांचं फार पोट दुखतं. बरोबर आहेत ना. नाही जे दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतात दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी होतात तो संत वृत्तीचा व्यक्ती. ऐका संतांची एकच इच्छा आहे हे संपूर्ण जग सुखी झालं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या शेवटी माझ्या ज्ञानोबारायांनी मागणं मागितलं ना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे वसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय शेवटी मागणं मागतात. जगाला सुखी करण्याची मागणी ज्ञानोबारांनी पसायदानामध्ये केली. सुखिया झाला सुखिया झाला. संतांची एकच इच्छा आहे की संपूर्ण जग सुखी व्हावं आणि जगाची तीच इच्छा असावी की संत सुखी व्हावे. मग नामदेव महाराज संतांच्या सुखाची मागणी यासाठीच करतात. संत जर सुखी असतील तर जग सुखी आहे. म्हणूनच मागणं मागितलं ही संत मंडळी सुखी असो. आता आयुष्याची मागणी झाली. कल्पना त्यांना बाधू नये ही मागणी झाली. संतांना सुख मिळावं ही मागणी झाली. पण आता या सर्व प्रकारांमध्ये त्यांच्या हृदयात अहंकार निर्माण होऊ नये म्हणून निरअहंकाराची मागणी मागतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात